मॅडम, आता जे काही झालं ते मणी, काही बोलायची गरज नाहीये. मला माहिती आहे मी जे काय बोलले, जे काय वागले ते तुम्हाला नाही आवडलेलं, कुणालाच आवडलेलं नाहीये. अरे कुणाचं सोड, मला स्वतःला आवडलेलं नाही मी जे काय बोलले ते. पण इथे प्रश्न आवडीनिवडीचा नाहीये मणी. इथे प्रश्न आपल्या हक्काचा आहे, तुमच्या बाळाच्या भविष्याचा आहे. आणि आपल्याच घरात आपल्याला अपमानास्पद जर का वागणूक मिळणार असेल तर ती मी कधीच खपवून घेणार नाही. तर त्याच्यासाठी मला काहीही करावं लागलं तर चालेल. वाह, या घरात कोणी कसं वागायचं आहे, कोणी कोणाची माफी मागायची आहे हे सगळं वॉर्डन ठरवणार. नाहीतर काय, मला सुद्धा माफी मागायला लागली. नाही, तिचा प्रॉब्लेम नाहीच आहे, चूक सगळी माझ्या बापाची आहे. एक्झॅक्टली. लफडी करून ठेवलीत, आता हे लोक ठरवतात आपल्याला कसं नाचवायचं ते. अरे तुम्ही दोघं असे निघून का आलात? काय करायला हवं होतं मम्मा? आधीच त्या स्वानंदीला सॉरी म्हणायला लावलं होतं त्या वॉर्डनने. आता स्वानंदीच्या पायावर नाक ठेव असं सांगेपर्यंत तिकडे थांबायला होतं का मी? मूर्ख माणूस. कोण? आपला आधुनिक हरिश्चंद्र. त्या तिघांना घरात आणून बसवले आणि हक्क देणार म्हणतोय. त्यांना हक्क देणार म्हणजे आपल्याला रस्त्यावर काढणार. मी काय म्हणतेय मम्मा, तुम्ही डॅडशी का नाही बोलत? त्यांना का नाही सांगत हे सगळं चुकीचं आहे, तुम्ही रॉंग डिसिजन्स घेताय. तुला काय वाटतं संचिता, मी त्यांना समजावलं नाही? किती सांगितलं मी त्यांना. सांगितलं आता संचिता आणि सुजितला बाळ होणार आहे, आपल्या घराला वंश मिळेल, आपलं ओरिजिनल सरपोतदारांचं रक्त असलेला वंशज. तुमचं घर, प्रॉपर्टी, बिझनेस सगळं सांभाळून ठेवा त्याच्यासाठी. मणी आणि स्वानंदीच्या बाळाची काळजी सोडा, विसरा आता हक्क बिक्क. मणी आणि त्या प्रेग्नंट स्वानंदीला हकला घरा बाळेल, संचितावर सावली पण नको तिची. मग ते काय म्हणाले? मग काय, तुझेच डॅड तुझ्यापेक्षा हट्टी. त्यांनी ठरवलंच आहे वॉर्डन आणि मणीवर सर्वस्व लुटायचं. भिकेचे डोहाळे, दुसरं काय. संचिता आणि सुजित काहीही करून हा विचार त्यांचा थांबावा लागेल. मम्मा, संचिता मॅडम सॉरी. वॉर्डन मॅडम जे काही वागल्यात त्यासाठी खरंच सॉरी. हो, पण त्या जे वागल्यात ते आमच्या काळजीपोटी वागल्यात. हा, पण याचा अर्थ असा होत नाही की मला, मनीष सरांना किंवा वॉर्डन मॅडमला तुमच्या प्रेग्नेन्सीचा आनंद झालेला नाहीये. आम्ही खरंच खूप आनंदी आहोत. तो विषय वेगळा होता. आणि आज